आता प्रॅक्टिस सेट 3.3चं आपल्याला कोणत्या एक्झाम्पलला बघायचं आहे? क्वेश्चन नंबर 2 बघायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 काय बरं? फाइंड द काय म्हटले? सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे सॉल्व करायचं. सिम्प्लिफाय म्हणजे काय? सॉल्व करायचं. मग आता काय एक्झाम्पल आहे बरं? पहिलं फर्स्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बरं? अंडर क्यूब रूट ऑफ 27/125 हे काय करायचं तुम्हाला? सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं? फक्त सॉल्व करायचं. मग आता सॉल्व करायचं म्हणजे याचं काय काढायचं? क्यूब रूट काढायचं. याचा अर्थ इथं क्यूब रूट आहे ना, तसं असं असतं ना, क्यूब रूट ऑफ 125 तसं हे सॉल्व करायचं. छोटे काय दिलं आपल्याला? मोठं. हे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आता मला सांगा 27चे फॅक्टर्स पाडतील का रे? येतील ना. काय होईल बरं? फॅक्टर्स पाडू. 27चे फॅक्टर्स काय पडणार आहे? 3 × 3 × 3 काय होणार आहे? 3 × 3 × 3 3 3 जा 9 3 जा 27. 125चे फॅक्टर्स पडतील का रे? किती? 5 × 5 × 5 बरोबर का नाही? मग आपण काय करू? हे 27च्या ऐवजी 3 × 3 × 3 टाकू आणि 125च्या ऐवजी 5 × 5 × 5 टाकू. चालेल ना? मग देअरफॉर नेक्स्ट काय बघा. क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 27च्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण? 3 × 3 × 3 डिवाइड बाय 125च्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण? 5 × 5 × 5. आता 3 × 3 × 3 म्हणजे काय होणार आहे? 3चा क्यूब. 3दा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होतो? क्यूब होतो. म्हणून इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3चा क्यूब अपॉन इथं काय? 5 × 5 × 5 म्हणजे काय रे? 5चा क्यूब. 3दा मल्टिप्लिकेशन म्हणजे क्यूब असतो ना. लक्षात आलं ना? आधी ती कळलं बाई. मग आता हा क्यूब रूट आहे. आपण असं लिहितो ना रे क्यूब रूट. क्यूब रूट जर असा असेल तर आपण असं पण लिहायचं. आठवतं का? x⁻⁴. हां बस ना, पुढे बस. इथं काय आहे? क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे काय असणार आहे? x⁻⁴ लिहितो ना आपण, बरोबर ना? मग याच्याऐवजी मी काय लिहू शकतो? (1/3). मग इथं काय होईल बघा, पुढं काय होईल? मग इथं काय होईल? इज इक्वल टू 3³ अपॉन 5³ आणि त्याचा रेशो किती लिहायचा आहे? 1/3. चालेल ना? हा का लिहिला मी? कारण की तर फॉर्म्युला वाटलं असं काय? क्यूब रूट ऑफ x असं जर असेल तर आपण कसं लिहितो? x⁻⁴. ही रिझन लिहिलं मी. चालेल का असं? काही डाऊट येईल का याच्यात? कळालं का? नाही कळालं का? नक्की का एकदम? बरं, आता लक्ष द्या. आपण एक रूल शिकलो, आठवतं का? जर बेस सेम असेल आणि इंडेक्स जर म्हणजे बेस जर डिफरंट असेल आणि इंडेक्स जर सेम असेल तर तो आपण एकदा लिहू शकतो दोघांचा कॉमन. म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा इथं काय? 3/5 लिहू शकतो. ह्या 3 कॉमन आहे लिहिला आणि याचा पण रेशो किती रे? हा 1/3 मी ॲज इट इज लिहिला. बरोबर का नाही? ह्या दोघांचा जो रेशो 3 का म्हणजे क्यूब आहे का, हा काय केला मी? एकदाच लिहिला आणि 1/3 तसाच लिहिला. आता रेशोचा रेशो असेल तर काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल का नाही? मल्टिप्लिकेशन. मग आपण हे कसं लिहू शकतो? इज इक्वल टू 3/5 रेशो किती होणार आहे? 3 × 1/3 होईल का नाही होणार? रेशोचा रेशो असेल तर काय होतं? मल्टिप्लिकेशन. तू होती का नाही की या टॉपिकला? नसेल तर थोडं जड झालं इथे. मग आता 3 × 1 = 3 आणि 3 × 1 = 3 म्हणजे रेशोला कोण राहिला? 1 लिहिण्याची गरज असते का? नाही. म्हणजे आपण काय लिहू शकतो डायरेक्ट इथं? देअरफॉर इज इक्वल टू देअरफॉर काय बरं क्वेश्चन आपला? क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू ना, इज इक्वल काय लिहू शकतो आपण? 3/5 रेशो 1 आहे, तो काय लिहायची गरज नाही. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं फायनल? 3/5. दिस इज आवर आन्सर. येईल का लक्षात? नक्की का एकदम? सर्वांना कळेल? घ्या पटक्यान लिहून. मागून नाही, पुढूनच पाहायचं. मागून काय का पाहते? पुढून पाहिलं सर असं मग
नाही नाही, आणि खरोखर आहे तिला इथं बसून देत जा, जाऊ दे खरं. एक्झाम्पल नंबर घ्यायचा आपल्याला 2. काय बरं सेकंड एक्झाम्पल, अंडर रूट 54. आता सर्वात पहिले काय करायचं यांच्यावाले आपल्याला, क्यूब आहे का, सर्वात पहिले यांचं काय करायचं आपल्याला, फॅक्टर्स पाडायचे. काय करायचे, फॅक्टर्स. कोणाचे फॅक्टर्स पाडायचे पहिले, 16चे. बरं चला इथं 16चे आपण फॅक्टर्स पाडूयात. मग किती डिवाइड होईल रे इथं, 2ने डिवाइड होईल ना. मी सांगतो ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करा. तुम्ही माझ्या सर हे लय मोठं आहे, स्कूलमध्ये लय छोटं सांगितलं, मग स्कूलमध्ये जे छोटं सांगितलं का ते कोणाच कळालं नाही आहे. फक्त लिहायचे कामं केले तुम्ही, बाकी काही केलं आहे का नाही. तिथं लिहायचे कामं केले, इथं पाहून लिहायचे कामं केले. एकच एक्झाम्पल पण पाहून लिहिलं, त्यामुळे लक्ष द्या. इथं सांगितलं मी सर्व, काही बोलण्याची गरज नाही आहे. द्या लक्ष. आता किती डिवाइड होईल इथं, मग 2ने. मग 16ला 2ने डिवाइड केलं तर किती येणार आहे, बरोबर ना. बरं हे 8ला किती डिवाइड केलं तर 2ने डिवाइड केलं तर किती येणार, 4ला किती डिवाइड करू शकतो, 2 डिवाइड. पुन्हा 2ला 2ने डिवाइड करू शकतो, 1 आला ना. इथं थांबून घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 16चे फॅक्टर काय पडले, 16 = 2 × 2 × 2 × 2, 4 टाइम्स आहे ना. ओके. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, आता कोणाचे फॅक्टर्स पाडायचे, कोणाचे पाडायचे, 54चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. किती डिवाइड होईल पोरांनो, 2ने. युनिट प्लेसला कोण आहे, 4 आहे, म्हणजे किती होईल, 2ने डिवाइड होईल. 2ने डिवाइड झालं तर हाफ करायचे, निम्मे करायचे. आता मला सांगा 55 आहे ना, तुम्हाला लगेच कळणार नाही आहे हे सपोज, पण 50च्या निम्मे किती असतात रे, 25. आणि उरले किती इथं, 4चे निम्म, मग 25 + 2 27 लिहू शकतो ना. याचा अर्थ याची हाफ आहे. लक्षात आलं ना कसं लॉजिक लावायचं. पुन्हा 27ला कशाने डिवाइड होईल, 3. व्हेरी गुड. 3ने डिवाइड केलं काय राहणार आहे, 9. पुन्हा 3 ना, पुन्हा 1 आला का. म्हणजे फॅक्टर्स कसे पडले बरं याचे आले, 54 = 2 × 3 × 3 × 3, बरोबर का. बरं आता हेच काय करायचे व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करून टाकू इथं. मग आता काय होईल बघा, क्यूब रूट ऑफ काय बरं 16/54. याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 16च्या ऐवजी काय लिहू शकतो, 2 × 2 × 2 × 2. आणि ह्या 54च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, 2 × 3 × 3 × येईल का लक्षात आहे. मग आता काय डिवाइड व्हायला चान्स आहे का रे, होईन बघा ना. 2 2 आहे, कॅन्सल होऊ शकतो ना, करून टाकू कॅन्सल. मग आता कोण शिल्लक राहिलं आपल्याकडं, क्यूब रूट ऑफ 2 × 2 × 2 3 × 3. मग आता 2चा 3 वेळेस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2चा किती येणार आहे तो रेश टू 3. 2 × 2 × 2 म्हणजे काय, 2चा क्यूब, बरोबर ना. मग क्यूब रूट ऑफ काय येणार आहे, 2चा क्यूब अपॉन इथं काय येणार आहे 3चा क्यूब. 3 वेळेस 3चं मल्टिप्लिकेशन म्हटलं क्यूब येतो ना. मग आता काय करायचं बघा, हा जो क्यूब आहे मगाशी मी सांगितलं आपण कसं लिहू शकतो, 1/3 पण लिहू शकतो ना. कसं लिहू शकतो, 1/3. मग = काय होईल बघा इथं, 2/3चा बरं 2 हा किती बरं इथं दोघांचा क्यूब आहे तो आपण एकत्रित लिहू शकतो ना मागासारखा. 2चा पण क्यूब आहे 3चा पण क्यूब आहे, मी एकत्रित लिहिला. बाकी याचं अजून काही केलं नाही. याच्या रेस्ट अजून काय लिहू शकतो आपण, 1/3, कारण की हा क्यूब रूट आहे ना. हा 1/3 कुठला आहे, या 3चा आहे, आणि हा 3 कोणाचा आहे, या दोघांचा एकच कॉमन आहे. आता रेस्टूचा रेस्टू असेल तर काय होतं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो ना. म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 गेले. राहिलं कोण रे आपल्याकडे, 2/3. रेस्टू 1 लिहायची गरज आहे का, नाही. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं, क्यूब रूट ऑफ 16/54 = 2/3. लक्षात येईल का, नक्की एकदम घ्या. आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला, 3rd. काय बरं 3rd एक्झाम्पल, इफ
काय दिले आपल्याला, इफ क्यूब रूट ऑफ किती आहे 729 इज इक्वल टू 9. देन पुढं काय विचारलंय, क्यूब रूट ऑफ फाइंड आउट. बरोबर ना, तेच आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. व्यवस्थित लक्ष द्या तिकडे. चला सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, पेपरमध्ये हे विचारतात बऱ्याच वेळेस. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, ह्या रूटची. बरोबर ना, मग याला आपण घेऊ. चला काय आहे, क्यूब रूट ऑफ 0.00079 इज इक्वल टू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 1/10 असेल, काय म्हटलं मी, 1/10 असेल, तर हा रूल मी तुम्हाला आय थिंक सांगितला आहे, 1 0 काढून टाकायचं आणि पॉईंट इथं द्यायचं, म्हणजे जे आन्सर काय होतं 0.1. म्हणजे 1/10चा अर्थ काय असतो 0.1. लक्षात आलं का. मग मला सांगा 0.1चा मिनिंग काय राहील, 1/10 राहील का नाही राहणार, राहील ना. मग पॉईंट नंतर इथं किती नंबर आहे रे, 1, तर खाली काय घ्यायचा 10. लक्षात आलं का. 10 म्हणजे काय, 1 0 वाला. 1/100 आहे, ते कसं लिहू शकतो बरं, इथं 2 0 आहे ना, तर पॉईंट नंतर आपल्या 2 संख्या आल्या पाहिजे, म्हणजे आन्सर राहील. अलग लक्षात. मग मला सांगा 0.01 मी असं लिहू शकतो का, लिहू शकतो ना. मग इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे, 2 येणार आहे, 1 आणि 2 नंबर्स आहेत. किती डिजिट्स आहे, 2 डिजिट्स आहे. म्हणजे इथं काय, इथं जर 2 डिजिट असेल पॉईंट नंतर, तर आपण किती घेऊ शकतो 00. पॉईंट नंतर 3 डिजिट असेल तर किती घेऊ शकतो 3. 5 डिजिट असेल तर 50. 8 डिजिट असेल तर 80. अलग लक्षात. मग आता मला सांगा इथं पॉईंट नंतर किती डिजिट्स आहे रे, 6. मग मी असं लिहू शकतो का, अंडर रूट कोण आहे, वरचं तसंच घ्यायचं, वरती 0 0 0 काय घ्यायची गरज नाही, फक्त कोण आहे 729 अपॉन किती डिजिट्स आहे हे 6. मग 1 वर किती 0 लिहायचे आपल्याला, 1 2 3 4 5 6. बघा ना, इथं पॉईंट नंतर तर 1 नंबर असेल तर 1 0, 1 तर लिहायचाच आहे पण 0 1 लिहायचा. पॉईंट नंतर जर 2 नंबर असेल तर 1 नंतर किती 2 0. इथं पॉईंट नंतर किती डिजिट्स आहे 6. मग 1 वर किती 0 लिहायचे, याचा मिनिंग एकच आहे, हे काय बरं क्यूब रूट आहे. अलग लक्षात. बरं आता याचे आपल्याला काय करायचे बरं, फॅक्टर्स पाहता आले पाहिजे. काय करता आले पाहिजे, फॅक्टर्स. आता ही गोष्ट जर तुमच्या लक्षात राहिली तर अतिउत्तम. कोणती, क्यूब रूट ऑफ 729. कसला क्यूब आहे रे, कशाचा आहे, 9चा. कसला आहे, 9चा. मग तुम्ही असं लिहू शकतात का, 9 × 9 × 9 म्हणजेच किती होईल रे, 729 होईल ना. कारण की क्यूब रूटचा अर्थ काय, तिने त्याला मल्टिप्लाय करणं. मग याला 9 9चा किती होणार आहे 81, आणि 81 इंटू काय होणार आहे 9, म्हणजे किती होणार आहे 729. असं लिहू शकतो. ओके. डिवाइडला काल एक तुम्हाला मी रूल सांगितला होता लास्ट लेक्चरला, आठवतं का रे. 3 0 असेल तर आन्सर स्क्वेअर रूटमध्ये किती घ्यायचं असतं 1 0, आणि इथं किती 0 आहे रे, मग किती 0 घ्यायचे स्क्वेअर रूटमध्ये 2 0 घ्यायचे. आपण पुढच्या स्टेपला करू ते. इथं काय 1 2 3 4 5 आणि 6 आहे ॲज इट इज घेऊन टाकलं. बरं आता बघा मी काय करतोय, क्यूब रूट ऑफ 9 × 9 × 9 म्हणजे मी असं लिहू शकतो का 9 क्यूब. आता मला सांगा इथं किती बरं, ह्या 3चा एकच 0 घ्यायचा आणि ह्या 3चा पण एकच 0 घ्यायचा, म्हणजे किती 0 घ्यायचे 2, म्हणजे इथं किती होणार आहे रे, किती होणार आहे 100. किती होणार आहे 100. इथं हे बरोबर आहे का रे, इथं किती आला 100 आला का. ओके किती आलं इथं 100 आलं आहे. बरं एक गोष्ट लक्षात ठेवा. चला एक काम करायचं बघा, एक लक्ष, ही 9 × 9 × 9 काय केलं आपण, 9चा क्यूब घेतला. आता बघा इथं 10 आहे,
किती आहे 10 रेस टू नाही म्हणजे 1 असतो बरोबर ना 10 = 10 रेस टू 1 लिहू शकतो ना मी मला सांगा 100 म्हणजे काय लिहू शकतो 10चा स्क्वेअर मग मला सांगा आपण 1000 म्हणजे किती लिहू शकतो 10चा कसं माहिती आहे का जर 1 वर किती 0 आहे बरं मग 1 रेस टू घ्यायचा 1 वर किती 0 आहे 2 रेस टू घ्यायचा 1 वर किती 0 आहे मग 3 रेस टू घ्यायचा मला सांगितलं 1 वर किती रेस टू आहे बरं मग इथं काय घेऊ शकतो मी 10 रेस टू 3 रेस टू काय घेऊ शकतो डायरेक्ट 6 लक्षात येईल काय 6 घेऊ शकतो मग 10 रेस टू काय घेऊ शकतो मी इथं 6 बरं हे 6 आहे घेतलं काय आणि मी असं जर केलं तर चालेल का रे कारण की बघा इथं क्यूब आहे ना इथं पण क्यूब रूट आहे आपल्या इथं पण 3 आला पाहिजे किती आला पाहिजे 3 मग त्यासाठी एक काम करू शकतो आपण हे असं करू शकतो बघा 10चा क्यूब रेस टू 2 करू शकतो ना कारण की 3 2 किती होतो 6 बरोबर ना मग ही स्टेप लिहिली काय ही लिहिली काय फरक पडेल का नाही मग आपण एक काम करू = क्यूब रूट ऑफ काय लिहू बरं 9चा क्यूब अपॉन 10 बरं मला सांगा असं लिहिलं काय आणि असं लिहिलं तर तरी चालेल ना रे सॉरी काही फरक पडेल का 3 2 तसंही 6च होणार आहे मग मला सांगा 10चा स्क्वेअर किती असतो 100 मग मी तर काय करतो 100 लिहितो नंतर काय लिहितो बरं इथं क्यूब लिहितो चालेल काय 10चा स्क्वेअर किती होतो 100 आणि त्याचा क्यूब मी तसंच लिहिला का कारण की मला क्यूब पाहिजे ना बाकी काही नको म्हणून आज मी ॲडजस्टमेंट केली चालेल काही बरं पुढं काय नाही ना क्यूब नाही स्क्वेअर कारण की आपल्याला क्यूब बाहेरून पाहिजे कारण की इथं क्यूब आहे म्हणून मला बाहेरून क्यूब घ्यावा लागला मग इथं 3 घेतलं इथं 2 घ्यावं लागेल का 3 2 6 येतो ना मग इथं जर 3 घेतलं तर मध्ये 2च राहील आणि 10चा स्क्वेअर किती असतो 100 लक्षात येईल का ही ॲडजस्टमेंट आहे थोडी ओके नेक्स्ट आता काय होईल बघा हा पण क्यूब आहे हा पण क्यूब आहे मग मी काय करू शकतो तो एकत्रित लिहू शकतो ना म्हणजेच काय करू शकतो इथं ही स्टेप काय आलीच नाही पुसली हां इथं काय करू शकतो = काय करू शकतो बघा 3चा क्यूब आहे ना सॉरी 9चा क्यूब आहे 9 तसाच लिहिला हा इथं काय बरं 100चा क्यूब आहे ते दोघं पण मी एकत्रित लिहिले चालेल का हा क्यूब आणि हा क्यूब मी फक्त एकत्रित लिहिला बाकी काही केलं का नाही आणि हा क्यूब रूट आहे ना मग हा रूट कसा लिहू शकतो रे मी 1/3 हा क्यूब रूट कसा लिहितो आपण 1/3 आणि हा 3 कुठला आहे ह्या दोघांचा कॉमन आहे बरोबर ना रेस टू असेल तर काय होतं मल्टिप्लिकेशन मग 3 × काय होणार बघा इथं 3 × 1/3 3 गेट कॅन्सल म्हणजेच काय राहतो 1 मग लिहिण्याची गरज आहे का ती नाही म्हणजे आपण काय लिहू शकतो = 9/100 हे दोघं पण काय होणार आहे कॅन्सल होऊन जातील ध्यानात आलं का ओके आत्ताच मगाशी सांगितलं तुम्हाला जसं मी लिहिलं होतं बघा 1/100 होतं त्यावेळेस काय केलं होतं आपण 2 0 काढले म्हणजे 0.01 लिहायचं बरोबर ना इथं 1च्या ऐवजी काय दिलं आपल्याला मग आपण इथं 1च्या ऐवजी काय लिहू शकतो रे 9 लिहू शकतो ना म्हणजे 9/100चं ॲन्सर काय येणार आहे 0.09 म्हणजे आपण लिहू शकतो 0.09 कोणाचं ॲन्सर आहे हे क्यूब रूट ऑफ 0.000729चा ॲन्सर काय 0.09 दिस इज आवर ॲन्सर कळलं का थोडी स्टेप ॲडजस्टमेंट आहे फक्त व्यवस्थित लिहा एखादी गोष्ट कळली नाही तर मला विचारा